गोंदिया शहराला लागून असलेल्या फुलचूर येथील भोयर कुटुंबियाने गणेश उत्सवामध्ये जम्मू काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा देखावा साकारत मृत पावलेल्या लोकांना अनोखी श्रद्धांजली वाहत केंद्र सरकारतर्फे राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरचा देखावा तयार केला आहे। जम्मू काश्मीर राज्याच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून भारतातील हिंदू नागरिकांवर हल्ला चढविण्यात आला होता आणि यामध्ये 26 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले आणि या युद्धामध्ये भारतीय सेनेने उल्लेखनीय कामगिरी केली। भारतीय सेनेच्या याचा शौर्याचं अभिनंदन करण्याकरिता गोंदिया शहराला लागून असलेल्या फुलचूर येथील महाराष्ट्र कॉलोनी यामध्ये राहणाऱ्या प्रदीप भोयर व त्यांच्या कुटुंबियांनी ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ला याच्यावर घरगुती गणपती बाप्पाच्या माध्यमातून देखावा साकारला आहे। तर भारतीय शौर्याची गाथा जनमानसांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने त्यांनी हा देखावा साकारला आहे। माझं नाव प्रदीप नामदेवराव भोयर। पहलगाम अटॅक आजचा जे आपलं पहलगाम अटॅक आणि सिंदूर ऑपरेशन सिंदूर हे पुष्कळशा लोकांना माहिती नाही आहे आणि आपल्या भारतामध्ये काय चालू आहे काय नाही पुष्कळशा घडामोडी आजकाल मुलं कसे फक्त मोबाईलमध्ये राहतात, पण आपल्या भारतावर किती मोठं संकट आलं आहे। अशा सिच्युएशनमध्ये पहलगाममध्ये अटॅक झाला हा पुष्कळ जणांना माहिती नाही। पहलगाम अटॅक झाल्याच्या नंतर आपल्या प्राईम मिनिस्टरने त्याच्यावरती प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूरचा साकारण्यात आला। तर त्याच्यामुळे माहिती आहे का आपण पहलगाम अटॅक आणि ऑपरेशन सिंदूर हे दोन्हीही गणपती बाप्पाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। जय श्री प्रदीप भोयर। ज्याचा आता पहलगाम अटॅक झाला आणि ज्याच्यावर रिप्लाय केलं की सिंदूर ऑपरेशन सिंदूर, त्याच्यासाठी आम्ही याच्यासाठी ठरवलं की ज्यांना माहीत नाही आहे त्यांना आपण काही माहिती पोहोचूया आपल्या भारतात काय होऊन राहिला काही नाही। तर आम्ही पहिला पहलगाम अटॅक थीम साजरी केली इथे आणि नंतर मग जे मिशन चालू केले आहे ऑपरेशन सिंदूर